दाढेगाव दरम्यान वालदेवी नदीवर असलेल्या कठडा नसलेल्या पुलावरून पाथर्डी येथील शिवाजी तुकाराम डेमसे हे बैलगाडीसह नदीत पडले। आसपासचे ग्रामस्थ धावून आल्याने त्यांच्यासह बैलांना वेळीच बाहेर काढल्याने अनर्थ टळला। सोमवारी दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 4च्या सुमारास ही घटना घडली। दरम्यान यामुळे अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी असलेल्या या पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। श्री डेमसे दुपारी 4च्या सुमारास शेतातील काम आटोपून दाढेगावकडून पाथर्डीकडे पुलावरून येत होते। त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला असलेल्या आर्मीच्या जागेत चरण्यासाठी गेलेल्या गायींना परत आणण्यासाठी शंकर भुसारे आणि सुखदेव डेमसे हे बसले होते। या साध्या पुलावरून ही बैलगाडी येत असताना अगदी चित्रपटातील घटनेसारखे मध्यावर आल्यावर कुणाला काही कळण्याच्या आत पुलाला असलेले सिमेंटचे किरकोळ कठडे तुटून बैलांसह गाडी पाण्यात पडली। डेमसे बैलांना जोत्यातून मोकळे करण्याचा प्रयत्न करीत होते। दुसऱ्या बाजूने भुसारे आणि सुखदेव डेमसे यांच्यासह हा प्रकार पाहिलेल्या ग्रामस्थांनी क्षणार्धात तिकडे धाव घेतली आणि पाण्यात उड्या टाकल्या। सर्वांनी एकामेकांच्या मदतीने शिवाजी डेमसे यांच्यासह बैलांना सुखरूप बाहेर काढले। बलवत्तर असावे म्हणून वाचलो। सुदैवाने बैलांनाही गंभीर दुखापत झाली नाही, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता। बैलांसह बैलगाडी नदीपात्रात पडल्याने काही क्षण काय करावे सुचत नव्हते। जोरात आवाज देत घटनास्थळी धाव घेतली, वेळीच मदत मिळाल्याने थोडक्यात निभावले। हा पूल होणे गरजेचे आहे। यापूर्वीही घसरत जाऊन वाहने नदीपात्रात गेल्याचे प्रकार झाले आहेत। दुसऱ्या दिवशी ही अशीच घटना घडली। रामकिसन बोराडे यांचा दाढेगावमध्ये शेतामध्ये जात असताना ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।